मुरगुड शहरातील मुख्य मटण मार्केटची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण इमारत मोडखळीस आली आहे। मार्केटमधील दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तब्बल 75% नागरिकांना मटण खरेदी करण्यासाठी शेजारच्या गावामध्ये जावे लागत आहे। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज मुरगुडमधील संतप्त नागरिकांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊन मटण मार्केटचे नूतनीकरण करण्याची जोरदार मागणी केली। मुरगुड येथील मटण मार्केटची इमारत अनेक दशके जुनी आहे। देखभाली अभावी या इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले असून ती कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे। मार्केटमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटाराची व्यवस्था नसल्याने तिथे रक्ताचे व कचऱ्याचे पाणी साचून राहते। यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून माशा आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। ग्राहक आणि व्यापारी दोघांच्याही आरोग्याशी खेळ सुरू असल्यासारखी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। शहरात मटण मार्केट असूनही तिथल्या अस्वच्छतेमुळे आम्हाला बाहेरगावी जाऊन मटण आणावे लागते। कर भरूनही नागरिकांना अशा मूलभूत सुविधांसाठी त्रास का सहन करावा लागतो? प्रशासनाने यावर तत्काळ तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल। मुरगुडमधील या ज्वलंत समस्येसाठी शहरातील अनेक प्रमुख नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाला धारेवर धरले। या निवेदनानंतर दगडू शेणवी, माननीय उपनगराध्यक्ष संग्राम साळुंके, शिवाजी भादिगरे, अभित जमादार, प्रकाश लोकरे, गीता कांबळे, सुशीला शिंदे, दिलीप पाटील, प्रणव जाधव, अँथोनी बारदेसकर, आनंदा कांबळे, तुकाराम पाटील, शिवाजी भारमल आणि संकेत गुजर यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। मार्केटची ही दुरवस्था बघून शहरातील बहुतांश नागरिकांनी या मार्केटकडे पाठ फिरवली आहे। परिणामी स्थानिक व्यापाराच्या व्यवसायावरही याचा मोठा परिणाम झाला आहे। नगरपालिकेने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ निधी मंजूर करावा आणि आधुनिक, स्वच्छ व सुरक्षित मटण मार्केटचे नूतनीकरण करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। या निवेदनाची प्रत मुख्याधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली असून आता प्रशासन यावर काय आणि किती लवकर पावले उचलणार याकडे संपूर्ण मुरगुडवासियांचे लक्ष लागले आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। मुरगुडमध्ये आपलं जे मटण मार्केट आहे ती उद्या आपली मिरगी बाय आहे। त्याच्यामुळं मटण मार्केटची आपली अवस्था जर बघितली तर अतिशय दयनीय अवस्था आहे आणि पूर्वविचार झालेली बिल्डिंग आहे। त्याच्यामुळं मटण मार्केट हे नूतनीकरण व्हावं, चांगल्या प्रकारचं मटण मार्केट निर्माण व्हावं, कारण की कमीत कमी मुरगुडातले 75% 80% लोक सगळी मटणा बाहेर होत्या। त्याच्यामुळं चांगल्या दर्जाचं आपलं मार्केट व्हावं। आपण थोडा आम्हाला लेट झाला, नगराधीश आम्ही म्हणजे याच्या अगोदर त्यांना कल्पना दिलं नसल्यामुळं नगराधीश गेले तर आपण या मॅडमच्याकडे शोभ नाही आहेत, त्यामुळं मॅडम आपण निवेदन मॅडम निवेदन देतोय तर याचा विचार व्हावा आणि मटण चांगला करावा।